पचायला सोपी आणि कमी वेळेत पटकन होणारी अशी उपवासाची थाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. इथे मी 1 वाटी वरीचा तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय. त्यानंतर कढईत 1 चमचा तूप गरम करून त्याच्यावर थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये वरीचा तांदूळ घालायचा आहे, परतून घ्यायचा आहे आणि मग 3 वाट्या पाणी घालायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. यातलं पाणी कमी झाल्यानंतर झाकण लावून 10 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता भात छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे. त्यानंतर दाण्याची आमटी करण्यासाठी इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे दही घेतले आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे मिरची घ्यायची आणि हे सगळं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी 1 चमचा तूप घेतले, त्यावर थोडं जिरं आणि मग हे आपण जे दाण्याचं कूट वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला जेवढा थिकनेस हवा तेवढं पाणी घालायचं आहे. छान उकळी येऊ द्यायचं आहे. साबुदाण्याचं थालीपीठ करण्यासाठी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कुटलेली हिरवी मिरची, मीठ, उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते तवा गरम करून थोडंसं तेल घालायचं आहे आणि यातलं थोडं मिश्रण घेऊन असं हाताने पसरवायचं आहे. जर तुम्हाला असं हाताने पसरवता येत नसेल, चटके बसत असतील, तर तुम्ही एका कापडावर किंवा पेपर शीटवर करून मग तव्यावर घालू शकता. अशा प्रकारे छान पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका चमच्याने मध्ये होल करायचा आहे तेल सोडण्यासाठी. त्यानंतर स्लो फ्लेमवर 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकायचं आहे पलटून. आता बघू शकता दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजले गेलेलं आहे. काकडीच्या कोशिंबिरीसाठी मी दह्यामध्ये किसलेली काकडी घातलेली आहे आणि कुटलेलं जिरं आणि मिरची घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दह्याची कोशिंबीर तयार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये दाण्याचं कूट सुद्धा घालू शकता. थालीपीठ सोबत खाण्यासाठी इथे मी चटणी करून घेणार आहे. त्यासाठी घेतले थोडंसं जिरं, थोडेसे शेंगदाणे आणि 5-6 हिरव्या मिरच्या. आता हे सगळं थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तयार आहे पचायला हलकी आणि बनवायला अगदी साधी, सोपी, कमी वेळेत पटकन होणारी अशी उपवासाची थाळी.